ड्रग्स तस्करी प्रकरणी मी स्वतः सक्त असून हे रोखण्यासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांना माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये आपण वैयक्तिकरित्या बक्षीस देणार असल्याचंही यावेळी त्यांनी जाहीर केले। पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण समारंभ झाला। यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले की ड्रग्सचा प्रकार सध्या वाढत आहे। सांगली पोलिसांनी कारवाई करून टोळीचा छडा लावून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केलाय। हा कौशल्यपूर्ण तपास करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचा गौरव केलाय। ड्रग्सच्या बाबतीत मी स्वतः खूपच सक्त असून ही तस्करी रोखण्यासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून हे थांबवू। ड्रग्सचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास अशा माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बक्षीस आपण देणार आहोत। ड्रग्सच्या समूळ उच्चाटनासाठी नागरिकांनीही पुढे येण्याची गरज आहे। मराठा समाजाच्या वागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे। मनोज जरांगे यांनी उठसूट आंदोलन करणं थांबवावं, त्यांनी प्रश्नाचा अभ्यास करावा, त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांना घेऊन सरकारबरोबर चर्चा करावी। आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास नेहमीच तयार आहोत असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। ड्रग्स या विषयामध्ये त्याच्यावर नियंत्रण, त्याचा नायनाट, त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यातही, कोल्हापुरातही, महाराष्ट्रातही आणि आता पालकमंत्री पण सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे। वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन, ती वेळ येणार नाही। पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला, त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी हे माध्यम आहे, प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे, ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे ड्रग्स संबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल, ज्या माहितीच्या आधारे धाड पडेल, ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल, त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मी 10,000 रुपये देईन। दर सोमवारी तर मी आता येणारच आहे, त्या आठवड्यातले चेक त्या आठवड्यात देऊ, कशा चेकबुक घेऊन येणार आहे। दर सोमवारी आपला दरबार असणार आहे। मोठी अडचण काही आली नाही, समजा एखाद्या आठवड्यात कॅबिनेट आठवड्यातून एकदा येणं हे चुकणार नाही। क्रम मी असा ठरवतोय की मंगळवार बुधवार कॅबिनेट आणि अलाइड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आढावा बैठका, बुधवार गुरुवार शुक्रवार प्रामुख्याने मी पुण्याचा आमदार असल्यामुळे पुण्यात राहणं, आणि सोमवारी न चुकता आणि काही नागरिकांच्या कार्यक्रमासाठी आदला दिवस रविवार सुद्धा मी येणार आहे। काही निमित्ताने तो सोमवार चुकला बुधवार करू, बुधवार चुकला तर शनिवार करू। पालकमंत्री निवड्यांवरून